सोलापूर शहरातील हजारो बिटू सत्ता प्रकारच्या जागांधारकांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली। बिटू जागांवरील निर्बंध हटवून त्या जागा मुक्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। या निर्णयामुळे संबंधित जागांवर बांधकाम परवानगीचा मार्ग मोकळा होणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या निराकरणाची दिशा स्पष्ट झाली। या घोषणेनंतर सोलापूर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। अनेक वर्षांपासून या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष साजरा केला। महापौर विनायक कोंड्याल यांच्या उपस्थितीत भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि बिटू जागाधारकांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला। हा निर्णय सोलापूरच्या शहर विकासाला चालना देणारा ठरेल अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली। बिटू सत्ता प्रकारातील जागांमुळे हजारो नागरिकांना मालकी हक्क, बांधकाम परवानगी, बँक कर्ज तसेच पुनर्विकास संदर्भात विविध अडचणींचा सामना करावा लागत होता। शासनाच्या या घोषणेमुळे त्या अडथळ्यावर मात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक शासन निर्णय, GR आणि पुढील कार्यपद्धती लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थ्यांना दिलासा मिळण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे सोलापूरच्या विकासाला नवी गती मिळवण्याबरोबरच हजारो बिटू मिळकतधारकांचे अनेक वर्षाचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याची भावना व्यक्त होत आहे। देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो। दोघंही निवडून आलो। तिथं लक्ष्मी चाळीत राहायला आज कमीत कमी 15-20 वर्ष झालं आम्ही ह्या बिटूचा उठण्यासाठी फार प्रयत्न केला भाऊनी, पण आत्ता त्याचं मार्गी लागलं आणि आम्हाला यश मिळालं। ते पण देवेंद्र दादांनी केलं। त्यांना साथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, परत पालकमंत्री गोरे साहेब, आणखीन बावनकुळे साहेब यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून हा विषय मार्गी लावून आम्हाला आनंद दिला ह्याच्यातून की आज किती वर्ष झालं आम्ही ह्या बिटू उठण्यासाठी आणि एवढ्या छोट्या घरात राहून लोकांनी 2-2, 3-3 पिढ्या काढल्या त्याच्यात। तर ते आता फारच आनंद झाले लोकांना आणि त्यांचा सगळ्यांचा मी आभार मानते।